कर्जत नगर परिषद निवडणूक जसजशी जवळ येते तसतशी प्रचाराला रंगत येत आहे। महायुतीकडून शहरातील प्रत्येक भागात जोरदार प्रचार मोहीम सुरू असून आमदार महेंद्र थोरवे आणि माजी आमदार सुरेशभाऊ लाड हे देखील आता प्रचारात उतरले असल्याने महायुतीची ताकद अधिक वाढत असल्याचं चित्र निर्माण होत आहे। आज गुणगे येथे प्रभाग क्रमांक 10 मध्ये महायुतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार सुरू केला। यावेळी उमेदवार वैशाली मोरे, कोमल मामुनकर, रॉली पाल तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाती लाड यांनी घराघरात जाऊन नागरिकांच्या भेटी घेत आपल्याला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं। दरम्यान यावेळी बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी महायुतीचा झेंडा कर्जत नगर परिषदेवर नक्कीच फडकणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करीत विरोधकांनी निर्माण केलेली तथाकथित परिवर्तन विकास आघाडी म्हणजे केवळ राजकीय सोयीसाठी केलेली जुळवाजुळव आहे। राज्यात महायुतीत राहायचे आणि कर्जतमध्ये मात्र वेगळं राजकारण करायचं। सुनील तटकरे यांनी उबाटाला पाठीशी घालून टाकलेला हा डाव कर्जतची जनता ओळखते। महायुती या आघाडीला चारी मुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी परिवर्तन विकास आघाडीवर जोरदार टीका डागली। बघा, आज विरोधकांनी जी काही परिवर्तन आघाडी या ठिकाणी केलेली आहे, ही परिवर्तन आघाडी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कशा पद्धतीने राष्ट्रवादी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी करत आहे। इकडे एकीकडे राज्यामध्ये महायुतीमध्ये राहायचं आणि दुसरीकडे मात्र त्या ठिकाणी उबाटाला पाठीशी घेऊन सुनील तटकरेंनी टाकलेला हा एक कूटनीतीचा डाव आहे। परंतु महायुती या ठिकाणी सक्षमपणे या परिवर्तन आघाडीला या ठिकाणी चारी मुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही। तसेच अजित पवार यांच्या होणाऱ्या सभेबाबत बोलताना आमदार थोरवे म्हणाले की अजित पवार आपलं कर्तव्य म्हणून कर्जतमध्ये येतील, मात्र आमचा पण महायुतीचा प्रचार भक्कमपणे सुरू आहे। या शहरातील जनता विकासाला मत देणारी आहे, त्यामुळे कोण आलं कोण काय बोललं याने काहीही फरक पडणार नाही। कर्जत नगर परिषदेवर महायुतीचाच भगवा फडकणार असं आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी बोलून दाखवलं। बघा, आता ते परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी अजितदादा पवार जरी येत असतील तरी ते त्यांचं कर्तव्य त्या ठिकाणी ते करतील, परंतु आमचा प्रचार हा महायुतीचा प्रचार भक्कमपणे या ठिकाणी सुरू आहे आणि या शहरातील जनता ही सुज्ञ आहे, ही विकासाला मत देणार आहे। त्यामुळे अजितदादा आले काय आणि अजून जरी कोणी आले तरी काही या ठिकाणी फरक पडणार नाही। कर्जत नगरपालिकेवर शिवसेना महायुतीचा भगवा फडकणार यात कोणत्याही प्रकारची शंका नाही। दरम्यान कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी सुशिक्षित आणि तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणारे उमेदवार आम्ही नागरिकांसमोर उभे केले आहेत। नगराध्यक्ष पदासाठी सुशिक्षित चेहरा म्हणून डॉक्टर स्वाती लाड या कर्जतच्या विकासाचे भक्कम नेतृत्व ठरतील। माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या सुनेच्या रूपाने शहराला नवी दिशा मिळेल। सर्व वार्डातील पॅनल हे तरुण, तडफदार आणि दूरदृष्टी असलेले आहे, त्यामुळे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष स्वातीताई लाड या प्रचंड बहुमताने विजयी होतील यात कोणतीही शंका नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। जर आपण डेव्हलपमेंटला प्राधान्य देणार असाल तर कर्जतची जनता डेव्हलपमेंटला प्राधान्य देत असते। त्यामुळे सुशिक्षित चेहरा कर्जत शहरासाठी आम्ही डॉक्टर स्वाती लाडच्या रूपाने आम्ही या ठिकाणी माजी आमदार सुरेश भाऊंच्या सुनबाईंच्या रूपाने पुढे आणलेला आहे ना। अतिशय उच्च शिक्षित असणारी हा चेहरा हा नक्कीच कर्जतच्या विकासाला एक चांगली भर या विकासाला पडेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही आहे। सगळे पॅनलचे उमेदवार तरुण तडफदार आहेत, सगळे सुशिक्षित आम्ही उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणारे आमचे उमेदवार असल्यामुळे नक्कीच विकासाला गती या उमेदवारांच्या माध्यमातून मिळेल। नगराध्यक्ष स्वातीताई लाड या प्रचंड बहुमताने विजयी होतील यात कोणत्याही प्रकारची शंका नाही। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।